शिंदे राज्यात लवकरच ऑपरेशन टायगर राबवणार। शिंदेंच्या उपस्थितीत बुधवारी रात्री बैठक देखील पार पडली असल्याची माहिती। तर शिंदेंनी ठाकरेंच्या काही खासदारांना बैठकीतून संपर्क केला अशी सूत्रांची माहिती। ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या कथित बैठकीचं वृत्त निराधार। ऑपरेशन टायगरच्या वृत्तावरती शिंदेंचं स्पष्टीकरण, अशी कुठली बैठकच झालेली नाहीये, शिंदेंनी केलं स्पष्ट। माझे सगळे मोबाईल तपासा, काहीही आढळलं तर द्याल ती शिक्षा माझी मान्य। मला उभं चिरलं तरी मातोश्री सोबत प्रतारणा होणार नाही। उद्धव ठाकरेंना सोडणार नाही। ऑपरेशन टायगरच्या बैठकीवरून अरविंद सावंत यांनी सर्व आरोप फेटाळले। ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या कोणत्या बैठकीला हजर असतील तर फोटो छापा, पुरावे द्या। ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत संतापले। मरेपर्यंत निष्ठावंत राहणार, मी शिंदेंसोबत जाणार नाही, हे सावंतांनी पेपरवर लिहून दिलं। ठाकरे सेनेच्या खासदारांसोबत कोणतीही बैठक नाही, बैठकीच्या बातम्या या अफवा। श्रीकांत शिंदेंची TV9 मराठीला माहिती। सध्या जे ऑपरेशन सुरू ते फडणवीस शिंदेंच्या पक्षाचं करतायत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार हे एकजूट। उद्या माझं आणि आदित्य ठाकरेंचंही नाव जाईल, राऊतांनी आरोप फेटाळले। ठाकरे वेळ देत नसल्यानं खासदारांना शिंदेंकडे जावं वाटत असेल। ऑपरेशन टायगरवरती चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आलाय, वडेट्टीवारांचा हा हल्लाबोल। आमच्या आणि ठाकरेंच्या खासदारांचं कुठलंच ऑपरेशन टायगर नाही। फोडाफोडीनं तयार झालेल्या पक्षाचे हाल सध्या लोक पाहतायत, अनिल देशमुखांची टीका। मतदारसंघातील कामांबाबत लोकप्रतिनिधींना भेटावं लागतं, अनिल देशमुख यांचं हे वक्तव्य समोर। मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधारी नगरसेवकांना विरोधकांपेक्षा जास्त निधी, 25 लाखांचा निधी म्हणजे आम्हाला बिदागी देतायत का? संजय राऊतांचा सवाल। समतोल विकास यालाच म्हणतात, विजय वडेट्टीवार यांचा हा टोला। देवेंद्रजी, माझ्यासोबतची भागीदारी कधीच तोडू नका। जो जो माझ्याबरोबर भागीदारी करतो तो सफल होतो, आशिष शेलार यांची ही प्रतिक्रिया। शेलारांचं वक्तव्य म्हणजे भाजपातील अंतर्गत वादळाची सुरुवात, राऊतांची टीका। राहता न्यायालयामध्ये कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावरती आज सुनावणी। कल्पना खरात शिर्डी जमीन फसवणूक प्रकरणामध्ये आरोपी असल्याची माहिती। या प्रकरणामध्ये भोंदू खरातसह 5 जणांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला। भोंदू अशोक खरात प्रकरणात 160 GB डिजिटल पुरावे उघड। फॉरेन्सिक अहवाल SIT कडे सादर। एकूण 4 डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण। तर डिजिटल उपकरणांची तपासणी पूर्ण केल्यानंतर प्रत्येक पुराव्याला ABC असे कोडवर्ड। भोंदू खरात प्रकरणामध्ये ईडी आणि आयकर विभाग ऍक्शन मोडवरती। ठाण्यातील कार्यालयामध्ये ईडी आणि आयकर विभागाची संयुक्त बैठक, सूत्रांची माहिती। खरातच्या कागदपत्रांच्या छाननीनंतर लवकरच मालमत्तांवरती धाडसत्र राबवलं जाण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। भोंदू खरात प्रकरणामध्ये महेश कलंत्री नामक व्यक्तीची चौकशी केली जाणार। खरात विकत असलेले खोटे खडे कलंत्री भोंदू अशोक खरातला आणून द्यायचा। खरात आणि कलंत्री कनेक्शन नेमकं काय, या संदर्भात चौकशी केली जाईल। खरातचा कथित सीए ललित पोफळेचीच खरात विरोधात तक्रार। धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000 फसवणूक झाल्याचा आरोप। SITने ललित पोफळेची तक्रार नोंदवून घेतल्याची सूत्रांची माहिती। नाशिकच्या IT कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचं प्रकरण। नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। IT कंपनीसमोर भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा। नाशिकमधील नामांकित कंपनीमध्ये महिला अत्याचाराचं प्रकरण। पोलिसांची गोपनीय कारवाई। महिला वरिष्ठ अधिकारी वेषांतर करून कंपनीमध्ये दाखल। शिताफीने कारवाई करत आरोपींना बेड्या देखील ठोकल्या। 40हून अधिक CCTV फुटेजची तपासणी, ठोस पुरावे जमा करण्यात आले। नाशिकमधील IT कंपनी महिला लैंगिक अत्याचार प्रकरणातील 5 आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाईल। नाशिकच्या मुंबई नाका पोलिसात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल। महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांना मानसिक त्रास यासह धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप। बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार। सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देत उमेदवारी मागे। हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शिष्टाईला यश, मात्र बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध नाही। बारामती पोटनिवडणुकीत 30 जणांची माघार, 23 उमेदवार रिंगणात। हर्षवर्धन सपकाळ आज बारामतीच्या दौऱ्यावर। पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानंतर सपकाळ कार्यकर्त्यांसोबत दुपारी संवाद साधणार असल्याची माहिती।
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी आता जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह 40 नेत्यांचा यामध्ये समावेश. रवींद्र चव्हाण, गडकरी, बावनकुळे, तावडे, अशोक चव्हाण, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, दानवे, राम शिंदे यांच्यासह बड्या नेत्यांचा यामध्ये समावेश. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. भाजपकडून अक्षय कर्डिले तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद मोकाटे निवडणुकीच्या रिंगणात. वंचितचा उमेदवार आणि 4 अपक्ष देखील निवडणूक लढणार असल्याची माहिती. अपक्षांमध्ये ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे यांचा समावेश. हक्कभंग प्रकरणामध्ये कुणाल कामराची चौकशी. प्रवीण दरेकर आणि कुणाल कामराची साक्ष नोंदवण्यात आली. तर शिंदेविरोधातील विडंबनात्मक काव्या प्रकरणामध्ये कामरा विरोधात हक्कभंग.